चिपळूण गुहागरमध्ये महावितरणची 1,97,00,000ची थकबाकी आहे। थकबाकीच्या यादीत शासकीय कार्यालयांचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान महावितरणकडून वसुली मोहीम सुरू असून रिक्षाच्या माध्यमातून स्पीकर लावून थकबाकी भरण्याचं आवाहन केलं जात आहे। बुलढाणा जिल्ह्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपात तब्बल 7,31,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे। गेल्या काळामध्ये जिथे नुकसान झालं होतं तिथले पंचनामे आता पूर्ण झाले। परभणी महापालिकेतर्फे शैक्षणिक संस्थांना टॅक्स वसुलीसाठी जप्तीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत। ऐन परीक्षेच्या काळात महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असून केवळ खंडणी वसूल करण्यासाठी नोटीस दिल्याचा आरोप शैक्षणिक संस्था करत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार केलेल्या बोगद्याचं काम अजून सुद्धा अपूर्ण आहे। 26 जानेवारीला हा रस्ता पूर्ण केला जाणार होता। दरम्यान बोगदा सुरक्षित आणि नीट सुविधा देऊनच वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी प्रवासी करत आहेत। गोदावरीच्या पाण्याचा अहवाल जाहीर करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा जायकवाडीचे याचिकाकर्ते आणि शिवसेनेचे सचिव संजय लाखे पाटील यांनी दिला आहे। मंचर शहरातील अतिक्रमणांवरती मंचर नगरपंचायतीने कारवाईला सुरुवात केलेली आहे। यावेळेला अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर अतिक्रमणधारकांनी आक्रोश केलाय। हिंगोलीत 1,814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचं समोर आलेलं आहे। तब्बल 4,500 हेक्टर क्षेत्रावरती हा बोगस पीक विमा काढल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असणारं खामगाव सध्या पाण्याच्या समस्येने त्रस्त झालेलं आहे। खामगाव शहराला तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। चिखलदऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातील कोंबड्यांची मागील काही दिवसांपासून चोरी होत होती। यावेळेला सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आढळून आलेला असून बिबट्याच कोंबड्या चोरत असल्याचं समोर आलंय। आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विष्णापूर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे। यावेळेला विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतलाय। आदिवासी आश्रमशाळांबाबत पालकांमध्ये निर्माण झालेली निराशा दूर करत त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा यासाठी राज्यात एकाच दिवशी 497 शाळांमध्ये आदिवासी विभाग मुक्कामी थांबलेला होता। यावेळेला यवतमाळच्या बोटोनी इकडे आश्रमशाळेमध्ये आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मुक्काम करत चिमुकल्यांशी संवाद साधलाय। केंद्रामध्ये आणि राज्यात भाजपाची सत्ता असून सुद्धा ग्रामपंचायतीला विकास निधी मिळत नसल्याची तक्रार सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतीने केलेली आहे। त्यामुळे विकास कामांमध्ये अडथळा निर्माण होतोय असंही यावेळेला ते म्हणाले। सोलापुरातील विनापरवाना गाळप प्रकरणी जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांना दंडाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। यामध्ये 2 सहकारी तर 2 खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे। तर 20 कोटींची नोटीस 4घांना बजावण्यात आली आहे। मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाआधी मुक्ताईच्या पूर्णा नदी परिसरातील जलपर्णी काढण्यात यावी अशी मागणी वारकरी संप्रदायानं केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कसबा शास्त्री पुलाजवळ बेकायदेशीर उत्खनन करण्यात येत आहे। मात्र याकडे महसूल खात्याचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सांगलीच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती असणाऱ्या म्हैसाळ इकडे कृष्णा नदीवरती नव्याने बंधारा बांधण्यात आलेला आहे। यावेळेला टीएमसी साठवण असणारा बंधारा बांधणार असल्याचं नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। सिल्लोड तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी यांनी फाईलवरती सही करण्यासाठी लाच मागितल्याची घटना समोर आली आहे। मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे। राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उकाडा वाढल्याने विजेच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला 27,000 मेगावॅटवरती विजेची मागणी पोहोचली आहे। नागपुरातील ताजबाज परिसरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने आता आरोग्य विभागाकडून 8,000 घरांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। सर्वेक्षणामध्ये 141 जणांना इन्फ्लुएन्झा आजाराची लक्षणं आढळली आहेत। त्यातली 14 जण हे गंभीर असल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरात जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामीण भागामध्ये 516 शस्त्र परवाने वाटप केलेले आहेत। यामध्ये 6 महिलांचा समावेश आहे। तर वाळूपट्टा असलेल्या पैठणमध्ये सर्वाधिक 95 बंदुकींचे परवाने दिलेले आहेत।
वर्ध्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी दिलेल्या 100 दिवस कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यावेळेला उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासह सेवाग्राम विकास आराखड्याला गती द्यावी अशा सूचना देण्यात आल्या। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथल्या दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून सध्या विजेपेक्षा प्रदूषणाची निर्मिती अधिक होते। या राखेमुळे परिसरातील 14 गावांना प्रदूषणाचा विळखा बसला। तर दिल्लीच्या मुख्यालयामध्ये अमित शहा दाखल झालेले या क्षणाची आपण मोठी बातमी बघतोय। दिल्लीतली थेट दृश्य आपण सध्या बघतोय। दिल्लीच्या मुख्यालयातली दृश्य आहे ज्या ठिकाणी अमित शहा आता दाखल झालेले आहेत। मोठ्या विजयानंतर आता अमित शहा सगळ्या कार्यकर्त्यांचं किंवा जे कोणी निवडून त्यांचं अभिनंदन करताना आपल्याला अमित शहा दिसतायत। भाजपाला दिल्लीमध्ये मोठं यश मिळालेलं आहे आणि यानंतर भाजपामध्ये मोठं आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। तर भाजप मुख्यालयामध्ये अमित शहा आता दाखल झालेले आहेत। खरं तर थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान सुद्धा संबोधित करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याची उत्सुकता आहे खरं तर। प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, भाजप मुख्यालयामध्ये तर अमित शहा पोहोचलेले आहेत, काय तिकडे हालचाल दिसते? भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये, राष्ट्रीय मुख्यालयामध्ये आता भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते एक एक पोहोचायला सुरुवात झाली आहे। नुकतंच केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते अमित शहा हे भाजप मुख्यालयात दाखल झालेले आहे। आपल्याला माहित असेल की साधारणतः पंतप्रधान 5:30च्या दरम्यान इथे दाखल होतील आणि इथे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना ते संबोधित करतील आणि या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील सन्मान होणार आहे आणि त्या निमित्ताने दिल्ली भाजप प्रदेश कार्यालयाच्या वतीने या प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने इथे भाजपचे कार्यकर्ते मोदीच्या घोषणा देत आहे अशा प्रकारचं वातावरण आहे आणि या इथे साधारणतः आता भाजपचे अध्यक्ष JP नड्डा हे देखील थोड्याच वेळात दाखल होतील। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील आणि त्यांचं जी परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेली आहे की भाजप मुख्यालयामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये विजय होतो त्या राज्याचा सेलिब्रेशन, त्या राज्याचं तिथे मोठा उल्लेख करत कशा पद्धतीनं ही निवडणूक झाली या संदर्भात निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतात आणि त्या भाषणाकडे कार्यकर्ते एकत्रित आणि त्यातून जे स्फूर्ती घेऊन कार्यकर्ते कामाला लागतात अशा प्रकारची ही परंपरा आहे। गेल्या काही वर्षापासून, गेल्या साधारणतः 2014 नंतर ही परंपरा सतत सुरू आहे। त्याचमुळे असं म्हणावं लागेल की आज पंतप्रधान काय बोलतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। प्रशांत, खरं तर अमित शहांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय, आनंद दिसतोय। खरं तर देशभरामध्ये भाजपाची सत्ता होती पण दिल्ली काही काबीज करता आली नव्हती आणि हे मोठं भाजपाचं स्वप्न होतं ते आता पूर्ण झालं। या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय उत्साह दिसतोय? भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेवरती आलेली आहे। यापूर्वी साधारणतः 5 वर्षात 3 मुख्यमंत्री बदलण्याची पाळी भारतीय जनता पक्षाला आली होती। साहेबसिंग वर्मा असो किंवा मग खुराना असो किंवा मग सुषमा स्वराज असो, असे 3 मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे होते आणि आता 1993 नंतर आता 27 वर्षानंतर संपूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळाले आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की एक प्रकारचं आनंद अमित शहा यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत होता। अमित शहा यांनी ज्या निर्णय संपूर्ण निकाल येत असताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की कशा पद्धतीनं भ्रष्टाचार आणि सोबतच सर्वसामान्यांना फसवण्याला अरविंद केजरीवाल यांची सत्ता कशी हाणून पाडलेली आहे सरकार सर्वसामान्य मतदारांनी, त्या संदर्भात त्यांनी ट्विट करून असं उल्लेखही केला होता। त्याचमुळे त्याच्या चेहऱ्यावरती हास्य असेल। एकीकडे 27 वर्षानंतर प्रशांत, अमित शहा तर दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आता काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण दिल्लीमधली थेट दृश्य बघतोय। दिल्लीमध्ये मुख्यालयामध्ये अमित शहा आता दाखल झालेले आहेत। सगळ्यांचं अभिनंदन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये केलेली आहे। शेतकऱ्यांकडील शेवटचं पोतं संपेपर्यंत सोयाबीन विकत घ्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदी केंद्रावरती सोयाबीन मोजणी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली। मात्र पैशांची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट बाजार समित्यांकडे धाव घेतलेली आहे। उपबाजार समित्यांमध्ये 15,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे। सांगली जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला आता सुरुवात झालेली आहे। यावेळेला एकट्या पळशी गावातून 10,000 टन द्राक्षांची निर्यात युरोपात करण्यात आली आहे।
वाशिम जिल्ह्यातील सततच्या वातावरणातील बदलामुळे गहू पिकावरती अळीसह रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. गहू पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गव्हाच्या पिकामध्ये घट होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव 17 फेब्रुवारीला पार पडणार आहे. येत्या 16 तारखेला जागर तर 17 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असेल. संकष्टी दिवशी भैरवनाथाचा जागर ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आज सुद्धा कायम आहे. या यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि स्थानिक देवस्थान समितीकडून तयारी सुरू आहे. हिंगोली जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संत नामदेव पोलीस कवायत मैदानात 3 दिवस या स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते पार पडलं आहे. गोंदियाच्या देवरी इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. वर्ध्यामध्ये नव्याने लागू झालेल्या कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सावंगी पोलीस स्टेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. चंद्रपुरातील आनंदवन सेवा प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने आनंदवनामध्ये 2 दिवसीय मित्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यामध्ये अनेक प्रतिष्ठितांनी हजेरी लावली आहे. उरणमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून पुरेपूर माहिती देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रशिक्षण शिबिर भरवण्यात आलेलं आहे. डॉक्टर तृप्ती पाटील यांनी उपस्थितांना ऑनलाईन फ्रॉड, जॉब फ्रॉड तसंच नव्या कायदेविषयक माहितीबाबत मार्गदर्शन केलं. माघी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी गर्दी केलेली आहे. यावेळेला मंदिरामध्ये विविध फुलांची सजावट करण्यात आली असून विठुराया आणि रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली. माघी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यासाठी पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, अस्टर, पिवळा झेंडू, केशरी झेंडू अशा विविध फुलांचा सुमारे 1.5 टन फुलांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. मुक्ताईनगरमध्ये 27 फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्ताने चांगदेव यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला यात्रेच्या नियोजनासाठी मुक्ताईनगर इकडे प्रशासनाने आढावा बैठक घेतली. एक है तो सेफ है हे सर्व देशभर चालणार. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि यापुढे देखील हे चालतच राहणार. 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपाचा झेंडा रोवला गेला अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानलेत. आपला चपराक बसली असून मोदींच्या कामावरती लोकांनी विश्वास ठेवला असंही मुख्यमंत्री म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे. भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर करत जल्लोष केला. 27 वर्षांपासून आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून दूर होतो, पण यावेळेला जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. तर 2 ते 4 राज्य सोडल्यास काँग्रेस देशात कुठेही उरलेली नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे. दिल्लीतील जनता केजरीवालांच्या सत्तेला कंटाळलेली होती. दिल्लीकरांनी दिलेली आश्वासनं केजरीवालांना पूर्ण करता आली नाहीत अशी टीका वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिलेली आहे. भारताच्या राजधानीमध्ये भाजपाचा विजय झाला याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दिल्लीतील भाजपाचा विजय म्हणजे जनतेने विकासाच्या मुद्द्यावरती केलेला शिक्कामोर्तब असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. अण्णा हजारेंच्या विचारांशी फारकत घेणाऱ्या केजरीवालांना जनतेने धडा शिकवल्याची टीका सुद्धा विखेंनी केली. दिल्लीतील घवघवीत यशानंतर हिंगोलीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला. एकमेकांना पेढे भरवत ढोल ताशांच्या गजरामध्ये आनंद व्यक्त केला. नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्य मिळेल असं प्रतिपादन वित्तीय संस्थांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. यावेळेला मुख्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पाबाबत सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं. परभणीचे खासदार संजय जाधवांनी शिवसेनेवरती हल्लाबोल केलेला आहे. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणत शिवसेनेला त्यांनी टोला लगावलेला आहे. तर आमच्या पक्षातील कोणीही दुसऱ्या पक्षात जाणार नाही असा दावा सुद्धा केला आहे. तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केलेला आहे. करुणा शर्मा यांना कोणतीच मदत करण्यात आली नाही. शेवटी त्या न्यायालयीन लढाई लढल्या आणि जिंकल्या, त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या पापाचा गडा भरलाय असा इशारा तृप्ती देसाईंनी दिलाय. राज ठाकरेंच्या आरोपांवरून अजित पवारांनी पलटवार केलेला आहे. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलेलं नाहीये आणि आमच्यावरती गप्पा मारताय असं म्हणत खोचक टोला सुद्धा लगावलेला आहे. आम्ही लोकसभेला रडत बसलो नाही म्हणून विधानसभेला जिंकलो असंही ते यावेळेला म्हणाले.
अमित ठाकरेंनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. मी हारलो तरी खचलो नाही. माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये नाही तर शेवटच्या निवडणुकीत माझी पारख करा असा इशारा अमित ठाकरेंनी दिला आहे. जयंत पाटील टप्प्यात आणून काम करतात, मात्र आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो असा खोचक टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावलाय. राहुल सोलापूरकरांवरती फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी सुनील तटकरेंनी राज्य सरकारकडे केलेली आहे. त्यांचं विधान हा राष्ट्रद्रोह असून अशी वृत्ती सरकारने वेळीच खेचून काढावी असा सल्ला सुद्धा दिला आहे. चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या कोनशिला सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी प्रमुख उपस्थिती लावली. ही इमारत गोंडकालीन स्थापत्य शैलीत बांधण्यात आलेली आहे. इराणमधून परत आलेले अभियंते योगेश पांचाळ यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतलेली आहे. विदेशामध्ये भारतीयांची होणारी बेकायदेशीर अटक ही गंभीर असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली. 12वीची परीक्षा तोंडावरती असताना कोल्हापुरातील विमला गोयंका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चुकीचं हॉल तिकीट मिळालेलं आहे. काहींची नावं चुकीची आहेत तर काहींचे विषय, त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र यानंतर कॉलेजने हात वर केलेले असून विद्यार्थ्यांनाच दोषी धरला आहे. नवी मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील कामगार सोमवारपासून संपावरती जाणार आहेत. समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे वेतन मिळावं अशी या कामगारांची मागणी आहे. या कामबंद आंदोलनामुळे नवी मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होणार आहे. हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीने राज्य आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील भारतीय छात्र संवाद या कार्यक्रमाला हजेरी लावली. राजकारणात यायचं असेल तर लोकांच्या शिव्या खाव्याच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही असं मत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलं आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ट्रकचा विचित्र अपघात झालेला आहे. शिरसाट पुलावरून रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचा फाळका तुटल्यामुळे भर मार्गामध्ये डंपरमधील खडीचा भार रस्त्यावरती पडला आणि ट्रक समोरून उचलला गेला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. पुण्यात 3 लाख फुकट्या प्रवाशांवरती रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. यातून 15,86,00,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अनोख्या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला आहे. देशामध्ये युरियाची कमतरता नसून काही जण नफेखोरीसाठी किमतीबाबत समस्या निर्माण करतायत असं केंद्रीय रसायने आणि खत मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितलं आहे. महावितरणनं वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र प्रस्तावित बदलांचा पॉवरलूम क्षेत्रासह लघु उद्योगांवरती परिणाम होईल असा इशारा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेनं दिला आहे. मुंबई धुळीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने रस्ते धुण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामध्ये आतापर्यंत 22,000 किलोमीटर रस्ता धुण्यात आलेला आहे. आता आवश्यकतेप्रमाणे जेटिंगसह टँकर भाड्यानं घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. कोस्टल रोडवरती रात्रीच्या वेळेला रेसिंग कार आणि कर्णकर्कश आवाजात चालवल्या जाणाऱ्या गाड्यांमुळे इथल्या स्थानिकांची झोपमोड होते. आवाजाचा त्रास टाळण्यासाठी कोस्टल रोडवरती नॉईस बॅरियर्सची आवश्यकता असल्याचं मत स्थानिकांनी नोंदवलंय. पावसाळ्यामध्ये मुंबईतील अनेक सखोल भागांमध्ये पाणी साचत असल्यामुळे नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पाणी साचू नये म्हणून पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईतील 55 ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत. पुण्यामध्ये जीबीएसचे आतापर्यंत 180 रुग्ण आढळलेले, त्यातील 79 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर 22 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. आतापर्यंत 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नायरी परिसरातील आरो प्रकल्पातील पाण्यामध्ये जीबीएस कारणीभूत असणारा जीवाणू आढळल्यामुळे त्यांना टाळं ठोकण्यात आलेलं आहे. ही कारवाई मागे घेण्याबाबत बैठक झाली. मात्र जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत टाळं कायम राहणार असा निर्णय घेण्यात आला आहे.